नमस्कार, मी अनिशा आरोंदेकर. आज नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे महाअष्टमीचा. आज महागौरीची पूजन केली जाते. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. पूर्व भारतात ह्या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे आणि हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. महागौरीला 8वे माहिती पुष्पवाहूयात महिषासूर मर्दिनीप्रमाणे पराक्रमी असणारी सीमा राव बद्दलच्या माहितीने. वंडर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी सीमा राव भारतातली पहिली महिला स्पेशल फोर्सेस ट्रेनर आहे. ती लहानपणी खूप अशक्त आणि अतिशय भित्री होती, पण एकदा तिने त्या भीतीवर मात करायचे ठरवले. उंचीची भीती घालवण्यासाठी तिने आर्मीच्या हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा कोर्स केला आणि त्यात सिल्वर मेडल मिळवले. पाण्याच्या भीती घालवण्यासाठी तिने अमेरिकन संस्थेने स्कुबा डीप डायव्हिंगचा कोर्स केला. आगीची भीती घालवण्यासाठी तिने फायर फायटरचं काम केलं. एकट्यापणीची भीती घालवण्यासाठी ती डीप फॉरेस्टमध्ये राहिली. तिच्या आयुष्यात घडलेल्या एका इन्सिडेंटमुळे तिच्यात खूप बदल झाला, कारण तिला अबला समजून तिला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मग तिने मिलिटरी मार्शल आर्ट्स टायक्वॉन्डोचे प्रशिक्षण घेतले आणि ब्लॅक बेल्ट मिळवला. तेव्हा ती बॉक्सिंग पण शिकली. कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवण्यासाठी ती एअर रायफल शूटिंग शिकली. त्यातून पुढे तिने शूटिंग इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले आणि त्याशिवाय तिने क्रायसिस मॅनेजमेंटवर MBA पण केले आहे. ती मिसेस इंडिया वर्ल्ड कॉम्पिटिशनची फायनलिस्ट होती. सीमाने इंडियन एअरफोर्स कोर्समध्ये स्काय डायव्हिंग करून पॅराविंग्स मिळवले आणि ती लष्करी मार्शल आर्ट शिकवणारी अधिकृत शिक्षक आहे. 90sमध्ये आतंकवाद्यांनी भरपूर धुमाकूळ घातला होता. बॉर्डरवर तर होतेच, पण मुख्यतः शहरी भागात कुठेही कधी आतंकवादी अचानक येऊन धुवधार गोळीबार करत असत. हा गोळीबार रोखण्यासाठी आपली जुनी पद्धत उपयोगाची नव्हती. आर्म्ड फोर्सेस मुकाबला करण्याच्या नवीन पद्धतींच्या शोधात होती. त्याच वेळी सीमाने आपले पती दीपक राव यांच्या समवेत क्लोज क्वार्टर कॉम्बॅटसाठी द राव सिस्टम ऑफ रिफ्लेक्स फायर नावाची गोळीबाराची नवीन पद्धत शोधून काढली होती. त्यांनी भारतीय लष्कराला अप्रोच केले आणि या नवीन पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन दाखवले. तेव्हापासून ते या नवीन पद्धतींचे प्रशिक्षण देऊ लागले आणि ते अशा प्रकारच्या क्लोज क्वार्टर प्रशिक्षण पद्धतीचे पायोनियर मानले जातात. 1970च्या जन्म असलेली सीमा आता 53 वर्षाची आहे. वयाच्या 50व्या वर्षी तिने भारतीय लष्करात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या कामातून निवृत्ती घेतली. पण त्याआधी सीमाने तिच्या आयुष्याच्या 25 वर्ष आपल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले. तिने सुमारे 20,000 सोल्जर्स, कमांडोज फ्रॉम इंडियन आर्म फोर्सेस आणि पोलिसांना प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षण तिने संपूर्ण मोफत दिले आहे आणि एक देश सेवा म्हणून तिने हे काम केले आहे. सीमाचे वडील स्वतंत्र सैनिक होते आणि आपल्या वडिलांसारखेच तिला देशासाठी काहीतरी करायचे होते. ती आपली इच्छा तिने पूर्ण केली. सीमाने जगातला पहिला एन्सायक्लोपीडिया ऑफ क्लोज कॉम्बॅट ऑप्स हे पुस्तक लिहिले आणि आपली सगळी अर्निंग वापरून तिने या पुस्तकांचे 1,000 कॉपीज लष्कराला भेट दिल्या. तिने हँडबुक ऑफ वर्ल्ड टेररिझम आणि अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ वर्ल्ड टेररिझम या 2 पुस्तकांची लेखन केले आहे. तिने फील्ड बुक ऑफ एक्सप्लोसिव्ह रेकग्निशन आणि बलिदान कमांडो एसेन्शियल्स फॉर काउंटर ऑप्स ही पुस्तकं लिहून भारतीय लष्कराच्या जवानांना भेट दिली आणि त्याचाही कुठलाही मोबदला तिने घेतला नाही. इंग्लंडची राणी आणि FBI या संस्थेने सीमाचे पुस्तकं आणि तिचे प्रशिक्षण त्यांच्या जवानांना सुद्धा उपयुक्त असल्याचे मान्य केले. सरकारकडून
तिला अनेक मोठे पुरस्कार मिळाले. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार पण मिळाला आहे. पहिली आणि एकमेव महिला कमांडो ट्रेनर म्हणून तिला हा पुरस्कार देण्यात आला. सीमाला आर्मी चीफकडून 3 सन्मानपत्र मिळाली आहेत आणि अशी सन्मानपत्र मिळवणारी ती एकमेव भारतीय नागरिक आहे. तिच्या शरीराचे प्रत्येक एक हाड मोडला आहे. ती 50 फुटावरून पडली आहे. डोक्याला मार बसल्याने काही काळ तिने स्मरणशक्ती गमावली आहे. आतंकवाद्याचे गोळ्या तिला लागले आहेत. तिच्यावर हल्ले झाले आहेत आणि ती अनेक वेळा बँकरप्ट पण झाली आहे. पण आपल्या देशासाठी नॉनस्टॉप आणि सेल्फलेसली काम करण्यापासून तिला कोणीही थांबवू शकलं नाही, तेही कोणत्याही प्रसिद्धीशिवाय. तिच्या पुढे तुम्ही आम्ही काय, सगळे देश तिला नतमस्तक आहे.